मनगटाला असा दाब दिला की ढाल तलवार आपोआप गळून पडली. मुंग्या आल्या हाताला. दिला ढकलून खाली बसले छातीवर जाऊन. गोपाल कृष्ण भगवान की. बस एकात मारा. तुम्हाला कशी काय दया आहे एवढी. त्याने एक मुक्कीच मारलं. फारच प्रेमळ स्वभाव आहे तुमचा. काय महाराज, गहू संपल्याबरोबर सगळी मित्रमंडळी आत आलेली आहे. कोणी कृष्णाला, कोणी बलराम दादाला खांद्यावर घेतलं, नाचायला लागले. गोपाला गोपाला देव. देवकी नंदन गोपाला वसुदेवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला. जय जय गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. जय 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. जय 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 गोपाला गोपाला. गोपाल कृष्ण बलराम भगवान की. आपल्या मित्राच्या खांद्यावरून भगवंताने सुटका करून घेतली. अरे बट झाला, आता तुमचा आनंद आहे, स्वाभाविक आहे, ठीक आहे. गेले की अक्रूर समोर होते. अक्रूराने मग नंतर स्वागत केलं. काका आता स्वागताची वेळ नाही, मला उग्रसेन महाराजाला बंदीखान्यातून मुक्त करायचं. कंसाने बंदीखान्यात टाकलं ना वडिलाला, त्यांना मुक्त करायचं. अक्रूर आलेले आहेत, उग्रसेनाला मुक्त केलं, मंगल स्नान घातलं, अगदी कमी वेळामध्ये सगळे कामं केले. पोशाख घालून आणला. कृष्णाने नमस्कार केला. आजोबा, या रिकाम्या झालेल्या सिंहासनावर तुम्ही बसाय. अरे मी, माझं काही वय आहे का बाबा, हाताला आधीच पाय कंप सोडतो, पायाला. तुम्ही नुसते बसावं, मी आहे तोपर्यंत सिंहासन मी सांभाळेल, तुम्ही बसा त्याच्यावर. आनंद वाटला. मी ज्याला जन्माला घातलं त्या माझ्या मुलाने मला कारागृहात टाकलं, ज्याचा काही संबंध नाही. असा देवकीच्या पुत्राने मात्र मला कारागृहातून मुक्त केलं. काळजी करू नका. अरे बाबा, आपल्याला ययातीचा शाप आहे, असू द्या. तुम्ही बसा सिंहासनावर बसवलं आणि मग हात जोडून, आता आपण राजे झाला म्हणाले. हो, आहे कृष्ण थट्टा करतो. थट्टा नाही, आता राजाच्या परवानगीशिवाय नगर प्रवेश कोणालाही करता येत नसतो. विसा केसा काय म्हणतात त्याला. हां, आई बाबांना मोकळं करून का काय करतो. अरे कृष्णा अजून केलं नाही, पहिला नंबर तुमचा. आता तू जाऊ नको. अक्रूरा, वसुदेव देवकीला मंगल स्नान घालून वस्त्र प्रावरण घालून इथे आणा. त्यांना त्या कारागृहातल्या पोशाखात इथे आणू नका. कृष्णासमोर हळूच सांगितलं, मी मोठ्याने सांगितलं आपल्याला. अक्रूर गेले, सुंदर मंगल स्नान घातलं, वसुदेव देवकीला वस्त्र आभूषण घातले आणि आलेले आहेत. काय उत्कंठा लागली. कपडे नेसामध्ये रस नाही, अलंकार घालण्यात रस नाही. तो माझा भावा, तो माझा भावा, माझा कृष्ण मला दिसला पाहिजे. आल्यावर तो कृष्ण आला आणि याला नमस्कार करतो. नमस्कारही केला, उभाही राहिला. देवकी नुसती तटस्थ पाहती. देवकीचा भाव एकदम बदलला. ज्यांनी गोवर्धन पर्वत करंगळीवर धरला, ज्यांनी एवढा कंस मारला, ज्यांनी एवढे बलाढ्य मारले, ज्यांनी कुवल्या पेडला वाचा हत्ती, हा माझा मुलगा असू शकतो का. नाही, याने जन्माला आल्याबरोबर मला चतुर्भुज रूपात दर्शन दिलं. हा नारायण आहे. मग याला उचलून मांडीवर घेणं त्याला आवडेल का. त्याच्या मस्तकात अवघ्राण केलं त्याला आवडेल का. नाही, देवाची मर्यादा सांभाळली. तटस्थ आहे. कृष्णाने जाणलं, म्हणाले आई
तुझ्या मनात जर माझ्याविषयी प्रेमभाव उत्पन्न झाला नाही ना, मी नाही राहू शकणार. आणि भगवंत बोलायला, आई माझा राग गेला नाही का तुझ्या मनातला? स्वाभाविक आहे. माझ्यासारखा पुत्र बलाढ्य होतो, उड्या मारतो, याला संपवतो त्याला संपवतो, पण आपल्या आईवडिलाला कारागृहातून मुक्त करत नाही, त्याचा राग आहे का तुला? एवढं म्हणल्याबरोबर आई हा शब्द कानात गेला आणि धाडकन देवकी खाली बसली आणि जिथं होती तिथंच कृष्णाला मांडीवर घेतलं, मस्तकाचं आवाहन केलं, डोळ्यातून निघणारे अश्रूंनी कृष्णाला स्नान घातलं. आनंद वाटला कृष्णाला. आई हे सुख मला नव्हतं ग, हे तुझ्यामुळे आज मिळालं. बलराम दादाला वसुदेवाने जवळ घेतलं, दोघांना शांत केलेलं आहे. आनंद वाटला सगळ्याला. नंदबाबाचा जीव व्याकुळ व्हायला लागला. आता याला जन्मदाते आई वडील भेटले, आता आमच्या बरोबर येईल का? आली का पंचायत? आम्ही फसलो, उगत त्याच्यावर प्रेम केलं. हा आई म्हणायला लागला, त्याला बाबा म्हणायला लागला. मग खरे आई बाबा ते का आम्ही? आपण प्रयोग करून पाहू म्हणले. अरे कृष्णा, निघायचं ना, वेळ झाली, संध्याकाळ झालेली आहे, आता निघाल्याशिवाय आपण घरी पोहोचणार नाही. कृष्ण एका क्षणात भानावर आला. यांना नाही कसं म्हणू? बाबाला नमस्कार केला. बाबा खरं म्हणजे तेव्हाच नमस्कार करायला पाहिजे होता, तुमच्यामुळे माझ्या शरीरामध्ये सगळी ताकद आली. काय सांगू बाबा, आजपर्यंत एवढे दैत्य मारले, तृणावर्त काय, आगासूर काय, व्योमासूर काय, प्रलंबासूर काय, पण हे सगळे मारलेले याचं श्रेय कोणाला जातं माहिती आहे का? फक्त माझ्या आईला जातं, यशोदेला. आनंद वाटला नंदबाबाला, माझ्या बायकोला विसरला नाही हा. अहो किती प्रेम केलं ह्याच्यावर, आणि हिला आई म्हणायला लागला एका मिनिटात. तिची काही किंमत नाही का? बाबा या सगळ्या दुष्टाने त्यांना मारू शकलो कोणामुळे? यशोदामाईमुळे. किती तुम्ही उभयताने प्रेम केलं. प्रेमामुळे हे शरीर माझं बलवान बनलं, नाही तर माझ्यासारखा एक लहानसा माणूस एक कंसाला मारू शकेल का? तिनं माझ्या शरीरामध्ये सामर्थ्याचा भाग मला दिलेला आहे. पण बाबा एक सांगू का, आता मी गोकुळात येऊ शकत नाही. हेच वाटलं होतं मला, तू असं करणार माहिती होतं मला. सगळा आवाज वाढला त्यांचा. बाबा शांत व्हा, रागवू नका, ऐकून घ्या. आता उग्रसेन महाराज गादीवर बसले, यांचं वय काय? हातात तलवार घेऊ शकतात का? आता या दोघी जणी विधवा झाल्या, त्या पाहिल्या ना तुम्ही, कंसाच्या अंगावर पडून रडायला लागल्या. कोण? अस्ति आणि प्राप्ती. आता या इथं राहतील का नवरा मेल्यावर? नाही, आईकडे जातील, वडिलाकडे जातील. यांचा बाप कोण आहे? जरासंध. कुठं राहतो? गिरिव्रज नावाच्या राजधानीवर. किती दुष्ट आहे माहिती आहे ना तुम्हाला? माझ्या मुलींना ज्याने विधवा केलं त्याला संपवण्यासाठी तो इथे येईल. उग्रसेन महाराज त्याच्याशी युद्ध करू शकतील का? नाही. यांनाही धोका आणि आपल्यालाही गोकुळात धोका. तो तिथे येईल गोकुळात. इथं तरी तटबंदी आहे, गोकुळात तटबंदी आहे का? कोणी यावं कोणी जावं. मथुरेत तसं नाही करत आहे. माझ्यामुळे तुम्हाला धोका होईल. आणि सांगतो, थोडा इथला कार्यभाग आटोपला, मी अवश्य येईल. विधीला अंतःकरण झालंय, पण कृष्ण हट्टी आहे आणि व्यावहारिक दृष्टीने त्याचं म्हणणं सुद्धा तितकं योग्य आहे. हे लक्षात आल्यानंतर नंदबाबा कृष्णाला पुन्हा एकदा दृढ आलिंगन दिलं. बाबा लवकर ये बरं का तू. अरे तिची काय हाल झाली असेल रे. यशोदेच्या स्मरणाने नंदबाबा पूर्ण हादरून गेलेले आहेत. कृष्णा, वेड्यासारखं तुझ्यावर प्रेम केलं नाही आणि तू आता येत नाही म्हणतो, मी काय सांगू तिला? रथ बैलगाड्यामध्ये बसलेले आहेत. बैलगाड्या रथ दृष्टीपथाच्या आड जाईपर्यंत कृष्ण सारखा. बाबा या बरं का, यशोदामाईला समजून सांगा, मी पुन्हा माझा कार्यभाग आटोपल्यावर येऊन भेटेल. दृष्टीपथाच्या आड गाड्या गेल्या, गोकुळात गेल्या, काय व्हायचं ते तिकडे झालं नाही. भगवान गोपाळकृष्ण परत आले. वसुदेव देवकीला आनंद वाटला. 4-2 दिवस गेले. भगवान रोजच्या पद्धतीप्रमाणे सकाळी स्नान करत असत. स्नान केलं की मध्य कक्षात जाऊन पूर्वजांच्या प्रतिमेला नमस्कार करत असत. गोप्रदान करायचं
आणि मग आईवडिलाचं दर्शन घ्यायचं. वसुले देवकीच्या नमस्काराला यायचे. एक दिवशी देवकीने नमस्कार केला. कृष्णा काय रे तोंड भरून आई म्हणतो, पण मी खरी आई असू शकते का तुझी? जन्म देऊन मोकळी झाली म्हणजे आई असते का रे? अरे 18 वर्ष तुला कधी डोक्याला तेल लावू शकले नाही, कधी ओवाळू शकले नाही, काही काय आवडतं काय नाही करून घालू, काय माझी आई म्हणण्याला अर्थ आहे? असं फक्त देवकीलाच वाटू शकतं मला. आता ज्या 4थ्या महिन्यामध्ये लेकराला पाळणा घरात घालतात, त्यांना काही वाईट वाटायचं कारण आहे का? नाही, आमच्या बाळाला आहे ना 4थ्या महिन्यापासून आम्हाला सोडून राहायची सवय, आम्ही दोघंच असतो, मरा. अरे ते प्रेम वेगळं असतं लेकरं बाळाचं. एकही संस्कार तुझ्यावर करू शकले नाही. माय काही काळजी करू नको. महत्वाचा संस्कार असतो द्विजत्व संस्कार. त्रैवर्णिकांना द्विजत्व संस्कार असे. वा, संस्काराची भाषा करायची वेळ आणि संस्कार संपन्न गुरुजी येण्याची वेळ एकच व्हावी. योगायोग आहे. बरं झालं आपण वेळेवर आलात. लग्नाला मुंजे लावायची. अगदी महत्वाचा संस्कार म्हणजे प्रतापांचा संस्कार, ज्याचं वर्णन आपण ऐकलंय परवा. बाबा हा तुमच्या उभयताच्या हातून संस्कार व्हावा म्हणून मी त्यांच्या मनात बुद्धीच होऊ दिली नाही. कोणाच्या? नंदबाबाच्या. करू शकत नव्हते का? ताकद नव्हती का? संपत्ती नव्हती का? लागतं काय मुंजीला? पण नाही, त्यांच्या मनात विचारच येऊ दिला नाही. बुद्धिदाता नारायण. मी त्यांना तो विचार नाही का तुमच्या हातून एखादा संस्कार व्हावा. का हो गुरुजी, कधी मुहूर्त आहे? आजचा दिवस चांगला आहे, देवाला अभिषेक करून घेऊ म्हणजे देव ब्राह्मण झाला. ब्राह्मण भोजन रोजच चालू आहे, वेगळं काही करायचं काम नाही. नियम सगळे सांगितले. 2 चौरंग मांडले. वसुदेव महाराज एकीकडून बसलेले आहेत, भगवान गोपाळकृष्ण दुसरीकडे उभे आहे. अक्षता वाटल्या गेल्या, मोत्याच्या अक्षता होत्या. शुभतनय वरिष्ठम सर्व कल्याण मुहूर्तम परशुकमल हस्तम शोभितम मोदकेन अरुण कुसुममालाभ्याललंबोदरंच मम हृदय निवासम श्री गणेशं नमामि. तदेव लग्नं सुधिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते मनसा स्मरामि. बटवाचार्यो शुभं भवतु सा लक्ष्मीनारायण चिंतन सा उमामहेश्वर चिंतन अंतःपटी सावचित्त वादंत्री गोपाल कृष्ण भगवान. तो लग्नाचा पोशाख घालून सकाळपासून बसला. तो म्हणत असेल अरे मुंज लाव ना आधी, लग्न का लावतो? म्हणून लावावी लागली. तेव्हापासून पद्धत पडली गुरुजी, सकाळी मुंजन दुपारी लग्न. व्रतबंध संस्कार झाला, त्याला अनुलक्षून जे काही गोप्रदान, भूदान, शय्यादान वगैरे द्यायला पाहिजे ते सगळं झालेलं आहे, आटोपलं आहे. कृष्णाने विचारलं महाराज हा विधी कशासाठी करायचा असतो? अरे बाबा गुरुच्या घरी जायचं, तिथून 12 वर्ष अध्ययन करायचं, गुरु सांगतील तिथपर्यंत राहायचं, दास्यम सेवेती निचिवत असं राहायचं, नम्रभावाने सेवा करायची आणि गुरु शिकवतील तेवढं शिकून मग यायचं. मग पुढे गृहस्थाश्रम. माणसाने आश्रमाशिवाय राहू नये म्हणून पहिला ब्रह्मचर्य आश्रम, तो सोडल्याबरोबर गृहस्थाश्रम. म्हणून सोड म्हणजे लवकर सोडत नाहीत आपल्याकडे जुने लोक. लग्न ठरलं की आश्रमाशिवाय राहू नये. जोपर्यंत कमरेला मौंज नावाचं, म्हणजे आता आपल्याकडे काही एक विशिष्ट वनस्पती आहे महाराज, दर्भासारखी, ती कमरेला बांधली ना, का बांधत होते सांगतो आपल्याला.
आपोआप ब्रह्मचर्य पाळलं जायचं. आपोआप ब्रह्मचर्य पाळलं जायचं. मयि मेधा मयि प्रजा मयि अग्निस्तेजो दधातु मयि मेधा मयि प्रजा मयि सूर्यो भ्राजो दधातु मयि मेधा. त्या ब्रह्मचर्य राहून जर गुरुकडे अध्ययन केलं तर ती विद्या एकदा शिकली आयुष्यभर पक्की लक्षात राहत होती. आता ब्रह्मचर्याची आमची फारकतच आहे. त्यामुळे गुरुजींनी मौंज बांधणं सोडून टाकलं. मी बांधतो तू रोजच्या रोज सोडतो, काय करायचं जाऊ दे. मग मी आता गुरुजीकडे जायला लागलं शिकायला. हो, आपले गुरुजी ठरलेले आहेत सांदीपनी महाराज अवंतीनगरीमध्ये रथामध्ये बसवले. भगवान श्रीकृष्ण बलराम दादा गुरुजीकडे गेले. काय विनम्र भावाने सेवा केली म्हणून सांगू आपल्याला. त्या सेवाभावावर संतुष्ट होऊन त्यांनी कशी सेवा केली जमलं तर सुदाम चरित्रात संध्याकाळी पाहू. कारण आता ते लग्नासाठी इतके खोळंबलेले आहेत बिचारे, मलाही जीव व्याकुळ व्हायला लागला. हो ना. ते म्हणतील यावर्षी तुझी या जन्मात तुझ्या हातात आहे, पुढच्या जन्मात तुझी सोय आम्ही लो. 10 सप्तशतीचे पाठ केल्याशिवाय लग्नच होऊ देणार. असा शाप आपल्याला त्यांचा घ्यायचा नाही. असं वर्णने महाराज इतक्या विनम्र भावाने राहिले गुरुच्या घरी. गुरु शुश्रूषया विद्या. किती दिवस राहिल्याने गुरुची विद्या अवगत केल्या जाते. शुश्रूषया सेवा करून जेवढी आपण गुरुकडून विद्या लवकर प्राप्त करू शकतो, शिकून घोकम पाट्टी करून नाही. गुरुनी कृपादृष्टी केलेलं जेवढं गुरुजवळ आहे तेवढं शिष्यात देऊन टाकतात. 64 दिवस भक्त राहिले भगवान श्रीकृष्ण आणि बलरामदाला. अहोरात्रैहि चतुष्षष्ट्या तावती संयती कला. 64 दिवस म्हणजे महिने किती? अख्खे 2 महिने 4 दिवस. इतक्या काळात सांदीपनीला सांगावं लागलं, कृष्णा अरे जेवढं मला येतं तेवढं मी तुझ्यामध्ये संक्रमित केलं रे बाबा. आता माझ्याजवळ तुला द्यायला काही नाही. आता तू येऊ शकतो. काही राहिला काय सेवा केलीस तू? बसता उठता माझून काही ना काही शिकत राहिला. त्यामुळे 4 वेद झाले, 6 शास्त्र झाले, 18 पुराण, 64 कला. अहो कलांच्या नकलाही करता येत नाहीत आपल्याला. कला सोडा, नकला तरी करता आले पाहिजे. कसा म्हणतो कुमार गंधर्व, नक्कल करायला काय हरकत. आज मी रुसूनी आहे. नाही जमत. नक्कल सुद्धा करायला जी अक्कल लागते ती आमच्या जवळ. आज कृष्णा येऊ शकतोस तू. आता श्रीकृष्णाने बलराम दादाने साष्टांग नमस्कार केला. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे. गोपाल कृष्ण सद्गुरुनाथ महाराज. महाराज आपण जेवलेले असाल तरी मी प्रश्न विचारला की आपण उत्तर द्यायचे. आपण झोपायच्या वेळेला शयन कक्षात गेला तिथे प्रश्न विचारला तरी उत्तर द्यायचे. अगदी आळस न करता आम्ही जेव्हा जेव्हा जे जे शिकत गेलो ते आपण मोकळेपणाने शिकवत गेलात. त्यामुळे कमी वेळात जास्त शिक्षण आमचं झालंय. आपले आशीर्वाद आमच्याबरोबर आहेतच, मागायचं काही कारणच नाही. छोटीशी विनंती करू का? अरे विनंती काय, बोल ना काय म्हणलंय. आपल्याला राग येण्याची शक्यता आहे. अरे नाही येणार. कृष्णा इतकी सेवा केली, इतक्या प्रेमानं राहील, तुझं काय राग आहे? गुरुच्या घरून तसं जाऊ नये. जेवून जातो का? नाही हो. शिष्याने गुरुला काहीतरी दिल्याशिवाय घर सोडू नये. काय देऊ आपल्याला? अरे कृष्णा तुझ्यासारखा परब्रह्म परमात्मा निर्गुण निराकार माझ्या आश्रमात 2 महिने राहिला, सगळं काही मिळालं. अरे एक क्षण जर हृदयामध्ये येऊन बसला ना तू तर जीवाचं कल्याण होतं. 2.25 महिने माझ्या आश्रमात राहिला, काय राहिलं? काही देऊ नको. हे आनंदाने काय ऋषी हो पहिले गुरुजी काय असायचे. शिष्य म्हणतो आणि गुरुजी नाही म्हणतात. आता जर एखादा एक्स्ट्रा प्रश्न विचारला म्हणतात स्पेशल ट्युशन लावा. आता तर गुरुजीचं काही सांगायचं नाही, पहिलं सगळं सांगायचं.
तू असं कर, तिच्या दर्शनाला जायचं असेल ना तुला, हो तिला विचार काय, मी काही मागणार नाही. आजपर्यंत कधीही माझी वाणी मी कोणाला मागू नये कोणा. आईसाहेबाला नमस्कार केला. मातोश्री, अगदी आमच्या यशोदाबाई सारखं तुम्ही आम्हाला करून खाऊ घातलं बा. काय तेल असायचं नसायचं पुष्कळाला पाहायचो आम्ही. कधी कधी ओले गच्च लाकडं असायचे, तुमच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा व्हायच्या. आम्ही फुकून जाळ लावून द्यायचा, आपण भाकरी करायच्या. आम्ही 5-25 मुलं, तुम्ही इतक्याला भाकरी करून आम्हाला खाऊ घालायचे. किती हाताला चटके बसले. रात्रभर तुम्हाला स्वयंपाक करावा लागायचा कधी कधी, साधन द्वादशी असली म्हणजे. इतकं आमच्यासाठी केलं आपण. आम्हाला सांगा बरं, आता जायची वेळ आली, गुरुजींनी परवानगी दिली, आपली पण परवानगी. ये कृष्णा, अरे एवढं वैभव सोडून आमच्या इथं राहिला, या पर्णशाळेमध्ये राहिला, कच्चं पक्क खाऊन राहिला, पण समाधानाने राहिला, कधीही असमाधान व्यक्त केलं नाही. हेच पाहिजे तेच पाहिजे म्हणला नाही. तू येऊ शकतो, आशीर्वाद आहे. काय देऊ? अरे मागायसाठी नाही. आजपर्यंत किती विद्यार्थी शिकून गेले, काही मागितलं नाही. काय कमी आहे रे? अरे तुझ्यासारख्या परमात्म्याचा आम्हाला आश्रय मिळाला, काही नाही येत. काय कमाल आहे. काही काही जोड्या अशा असतात पहा, परमेश्वर हात जोडून उभा राहतो आणि काही मागत नाही. घट्ट पाय धरले आईशी, आई काहीतरी माग म्हणाले, मी तुझं लेकरू आहे, लेकराची इच्छा पूर्ण कर. तिच्या डोळ्यात अश्रू आले. काय करावं, नियम तोडावा लागेल. त्यांनी मागितलं नाही, मला मागायचा अधिकार आहे का? काय संबंध असतो पती पत्नीचा? जे नवऱ्याला आवडत नाही ते आपण स्वप्नातही करायचं नाही. पण कृष्ण म्हणतो मी लेकरू आहे, काहीतरी सांग. लेकरावर अधिकार असतो ना आईचा. तू गुरुमा आहे ना, मी लेकरू आहे ना तुझं. कृष्णा एक इच्छा आहे रे. आमचा एक लहान बाळ होता बघ, प्रवास क्षेत्रावर खेळायला गेला होता, अजून आला नाही बाय. खेळायला गेला तर सापडेल का तुला? हो आत्ता आणतो. यत्र योगेश्वरा कृष्णा, योगबलाने पाहिलं कुठे गेला असला पाहिजे. सूत्र लोकाला गेले, यमराजाची भेट घेतली, गुरुचा मुलगा आणला, गुरुजीला अर्पण केला. वाह कृष्णा, अरे आशीर्वाद तर दिला होता, पण असा तुला दुसरा आशीर्वाद देऊन टाकतो की ज्या ज्या वेळेला ज्या ज्या प्रकारची शस्त्रविद्या अस्त्रविद्येचा उपयोग तुला करावा लागेल, ती तुझ्या समोर उभा राहावी, ती विद्या समोर उभा राहील. आता माझा उपयोग घेऊन या दुष्टाला संपव. तुला पृथ्वीवरचा भार हरण करायचा आहे. सद्गुरुनाथ महाराज हातामध्ये रथ आहे, भगवान गोपाळकृष्णाचा मथुरेहून आलेला रथ आहे. पण जोपर्यंत गुरु महाराज आपल्याला वाटी लावायला येतात तोपर्यंत भगवान गोपाळकृष्ण रथात बसत नाही. खूप प्रेम असल्याशिवाय गुरु आपल्या शिष्याला निरोप द्यायला जात नाही. आनंद सागर महाराजाची एक गोष्ट सांगतो आपल्याला. काय अधिकारी होता महाराज. आपण रोज म्हणतो की ब्रह्मानंद आनंद सागर तुमचे चरणी, नाही का? काय अधिकार होता त्यांना. शेवटच्या वेळेला आनंद सागर महाराजांच्याकडे आले. महाराज म्हणजे महारुद्र जय मारुती रामदास भूतम आगामिकम जयत. काय घडणार सगळं माहिती होतं. पुन्हा गोविंद बुवा येणार नाहीत हे माहिती होतं, म्हणून परवानगी तर दिली. पण महाराज प्रत्यक्ष मारुतीच्या पारापर्यंत आहे. गोविंदबाने पुन्हा साष्टांग नमस्कार घातला, म्हणाले महाराज आपण इथपर्यंत. हृदयाला कडकडून मिठी मारली की माझ्या मनात ज्याप्रमाणे आहे तशी सेवा करणारे शिष्य हजारो असतात. आतमध्ये ज्याला म्हणावं असे फार कमी आहेत. आता पुन्हा भेट होणार नाही, मनातल्या मनात बोलले असते. कडकडून मिठी मारलेली आहे आणि नमस्कार घेऊन जोपर्यंत महाराज डोळ्यासमोर दिसतं तोपर्यंत आनंद सागरांनी पाठ फिरवली नाही. महाराज त्यांच्याकडे पाहत पाहत चाललेले आहेत. या गुरुची सगुण मूर्ती मला पुन्हा कधी दिसेल. जसे महाराज ब्रह्मानंद आनंद सागर महाराजाला निरोप द्यायसाठी आले, तसे सांदीपनी ऋषी आश्रमाच्या बाहेर आलेले आहे. जोपर्यंत गुरु दिसतात श्रीकृष्ण आणि बलराम रथावर नाही बसलेले. अरे बाळा रथावर बैस. असू द्या, रथावरच जायचं आहे आता. सद्गुरुनाथ महाराज, सद्गुरुनाथ महाराज.
जाता जाता आता सद्गुरू दिसत नाहीत असं पण पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार घातला, रथावर बसले, मग मथुरे झाले. काय मथुरेमध्ये राजोपचारपूर्वक स्वागत झालं, सत्कार झाला. भगवान श्रीकृष्ण उग्रसेन महाराजाच्या जीवात जीव आला. कृष्ण आला. आता त्याला म्हणा ये, केव्हा यायचं त्याला? कोणाला? जरासंधाला. तोपर्यंत याचा जीव खालीवर खालीवर. अजून कसा आला नाही, अजून कसा आला? अहो, गुरुदेव राहणं शिक्षण घेऊन येणं काही साधी गोष्ट आहे का? बरं झालं कृष्णा लवकर आला बाबा, तू राहायला लागले आनंदाने. काय सांगावं आपल्याला, भगवान गोपाळ कृष्ण आनंदाने राहू लागले. एक एक कार्यभाग आटपायचा. उद्धव बरोबर होत आहे, उद्धवाला बरोबर, उद्धवा चला बरं माझ्या बरोबर. कुठे आले? अक्रूरांच्या घरी आले. आता फार त्याचं वर्णन करायला काही वेळ नाही आपल्याला, पण अक्रूराने अत्यंत सद्भावनेनं स्वागत केलं. खरं म्हणजे तयारी काही नव्हती, आधी सांगितलं नव्हतं. आपलं घर आहे, काका म्हणतो ना आपण, काय सांगायचं त्यांना? मी त्यांना कबूल केलंय की न सांगता येईल, न बोलावता येईल. गोपाळकृष्ण आले. फार फजिती झाली. पायघड्या टाकायला साधी लुगडं सापडे ना. अगं पायघड्या घालायचं, कृष्णा थोडं थांब, कृष्ण थोडं थांब. आनंद बोली ब्रह्मांडाचा नाही, दरवाजात उभा राहिला. पायघड्या घेऊन आली, ओवाळ्याची ताटली सापडे ना. फुलवाद एकीकडं, निरांजन एकीकडं, गाड्याची पेटी देव घरात. ती लवकर सापडेल, लायटरने गॅस वाज. सगळ्या वस्तू एक. कृष्णा आली बरं का, ती आली, थांब आली, येऊ दे. ओवाळून हात आणलं, मंगल स्नान घातलं, पितांबर परिधान करायला गेला. काय आवडतात ते पदार्थ ताबडतोब चटचट चटचट तयार केले महाराज. प्रार्थना केली, देवा आजपर्यंत त्या महापापी राक्षसाची सेवा करावी राहिली. आता आपण राजे बनलात. अहो बसू द्या उग्रसेनाला सिंहासना, तो नामधारीच आहे. बाकी सगळं कर्तव्य तुम्हाला करायचं आहे. आता आमच्याकडून आपण सेवा घ्या. त्याची केली ना आतापर्यंत. कुग्राम अवस्थी कुलहीन सेवा सगळं झालं. आता तुम्ही सेवा. अक्रूर काका खरंच आहे तुमचं सेवा नाही, पण असं आहे आता राज्यकारभार करायचा आहे आणि आम्हाला काही अनुभव नाही, तेव्हा आपण एवढं काम करा, आम्हाला मदत करत जा. अरे सर्वस्य मार्गदृष्टात्वं तव को मार्गदर्शकः. बरं मग एक काम करा, आवडलं आपल्याला, आपुलकीने काका म्हणतो तर आपुलकीने काम सांगितलं पाहिजे. काय सांगेल ते करील मी काम. एकच काम करा, इंद्रप्रस्थाला जा. आमचे बांधव आहेत कौरव पांडव, यांना तो धृतराष्ट्र म्हणाले अन्यायाने वागवतो असं समजलं. पण आपल्याला जर काही पराकोटीचा निर्णय घ्यायचा असेल ना, तर नेमकं काय चाललं हे समजल्याशिवाय कोणाचं तरी ऐकून कोणाचं तरी मस्तक उडवणं मला आवडत नाही. तुम्ही जा तिथे काही दिवस राहा, अभ्यास करा आणि जो अयोग्य वागत असेल त्याला शब्द देऊन या. तुम्ही जो शब्द दिला मी पूर्ण करीन. आपण मंत्री आहात, आपल्याला सगळं राजधर्म माहिती आहे, क्षात्रधर्म माहिती आहे. आपण जी म्हणाल ती शिक्षा मी त्याला देईल, तुम्ही जाऊन या. अधिकार दिल्यानंतर काय महाराज, अक्रूराला आनंद वाटला. अक्रूर निघाले. त्यांना पोहोचायला थोडा वेळ, प्रवास करू देऊ त्यांना, तोपर्यंत बाजूचा कार्यक्रम उरकून घेऊ आपण. उद्धव जवळ आहेच आहे. उद्धवाला घेतलं, चला बरं आपण कुठे नेतो, माझ्या बरोबर या. कोणाच्या घरी आले आज, कुब्जा कारण वैरेले. पण आज या कुब्जेमध्ये आमूलाग्र बदल झालाय महाराज. जी कुब्जा कंसाची दासी होती ती नाही राहिली. ज्या दिवशीपासून कृष्ण डोळ्यामध्ये बसला ना, त्या दिवसापासून मन बुद्धी चित्त अहंकार कृष्णमय झालेला आहे. श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नार. अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय भगवंत कोणाकडे येत नाही. किती अत्तराच्या बाटल्या ठेवा, भगवंत येणार. अंतःकरण शुद्ध पाहिजे त्याला, सतत नामस्मरण करून. आणि आमच्या कुब्जेचं काय झालं होतं, आज कृष्ण येईल, उद्या कृष्ण येईल, परवा कृष्ण येईल, सगळी तयारी करून ठेवायची. उठणं कोणतं कृष्णाच्या अंगाला चांगलं दिसतं, अत्तर कोणतं लावायचं, पदार्थ काय तयार करून ठेवायचे. शेज टाकण्यासाठी म्हणून रोज फुलाच्या पाकळ्या तोडून ठेवून द्यायची. कृष्ण आला की ताबडतोब आंधळायच्या.
कृष्णाला घेऊन यायचं, ओवाळायचं, हे सगळं करायचं. जो दिवस येईल तो दिवस माझ्यासाठी भाग्याचा. कितीतरी महिने गेले हो, तेव्हा आज भगवान गोपाळकृष्ण आले. काय तळमळ होती तिला, आणि म्हणून भगवंताला यावं लागलं. आम्हाला 80व्या वर्षी सुद्धा वाटत नाही की स्वप्नात सुद्धा भगवंत आले नाही वाटत आम्हाला. तो म्हणला मी पण येत नाही. काय पाहिजे? पैसा घेऊन टाक, इस्टेट घेऊन टाक, ही 2 चाकाची, ती 4 चाकाची, अजून काय पाहिजे? पण आज खूपजीला फक्त कृष्ण पाहिजे होता. आणि कृष्ण आले. आल्यावर काय अगदी आनंदाने हुरळून गेली. काय कशी काय स्वागत करू, कशी सांग पूजा करू कृष्णनाथा, कशी सांग पूजा करू कृष्णनाथा, तुझ्या पायी मी ठेविते नम्र माथा, कशी सांग कशी सांग कशी सांग हातात घेतला भगवंताने, संकोच आणलं, म्हणलं म्हणजे पंचिकावर बसवलं, गुडघ्यापर्यंत स्वच्छ पाय धुवून काढले, अंगाला लावला, पोटऱ्यापर्यंत लावला, पायापर्यंत लावला. काय हार घातले होते, गळ्यामध्ये घातले, काही मस्तकाला बांधले, हाताच्या मनगटात बांधले, पायाच्या मनगटात बांधले, पदार्थ केले, ते भगवंताला अर्पण केले. भगवंताने पूर्ण समाधान दिलं. तिचं समाधान झालं आणि मग भगवंत आले. निवांत राहायला लागले मथुरेमध्ये. उद्धव अधूनमधून बरोबर असायचा, पण उद्धवाच्या एक लक्षात आहे, जेव्हा भगवंत एकटा असतो ना आणि कोणी नसलं ना महालात, हा रडत राहतो. सारख्या त्याच्या डोळ्यात अश्रू पाहत आहे. हा कोणासाठी रडतो काय? एवढं वैभवाच्या पायाशी लोळतोय, हा कोणासाठी रडतो? पण कोणी दिसलं की भगवंत संकोचानं तोंड फिरवायचे, अश्रू पुसायचे, की पुन्हा मंद हास्य मंद मंद प्रभात. एकदा 2दा 4दा गेले आणि उद्धवाने एकदा पाय धरले. तेव्हा आपल्याला कोणाची एवढी आठवण होती? आपल्या डोळ्यात अश्रू पाहून मला राहवत नाही म्हणे. खरं सांगा, माझी शपथ आहे, आपल्याला कोणाची आठवण होती? आज भगवंताचं हृदय भरून आला. उद्धवा काय सांगू म्हणाले. एका दिवसाचा होतो तेव्हापासून त्या यशोदाबाईनं माझ्यावर काय प्रेम केलं. नुसती आठवण जरी केली ना म्हणाले, राहवत नाही म्हणाले. पण माझं भाग्य असं, ज्या आईनं जन्माला घातलं तिच्याजवळ राहू शकलो नाही, जिनं खूप प्रेम दिलं तिच्याजवळ राहू शकलो नाही. याला संपवायचं, त्याला संपवायचं, त्याला संपवायचं, या सगळ्या भानगडीमध्ये कोणत्याच आई वडिलाला सुखी करू शकलो नाही. काय माझ्या जीवनाला अर्थ आहे? यशोदेला सोडून आलो. मला पूर्ण कल्पना आहे, डोळ्यातून एकही दिवस असा नसेल की तिच्या डोळ्यातून अश्रू आले नाही. नंदबाबाची तशीच अवस्था. माझ्यावर अपार प्रेम करणारे मित्र, बासरी वाजली की वेड्यासारख्या यायच्या निघून. नवरा काय म्हणेल, सासू काय म्हणेल, सासरा काय म्हणेल, आयुष्यभर प्रपंचच आहे. पण भगवंताचा समाज जास्त नाही मिळत. बासरीचा आवाज आला की निघून यायच्या. मी वेड्यासारखं खेळायचो त्यांच्याबरोबर. ह्यांना घरी गेल्यावर काय होणार आहे, किती त्रास होणार आहे मला कधी. बाजारात चालल्या की माठाला खडे मारायचो, माठ फोडायचो. त्या काळच्या सासवा त्या गोपिकांना काय त्रास देत असते काही वाटलं नाही मला. त्या सहन करत होत्या. आपण दुसऱ्या दिवशी माठ फोडली की कृष्णा नको रे माठ फोडू, नको रे माठ फोडू. मला काहीच वाटायचं नाही. किती त्रास दिला मी या लोकांना. ते आज माझी क्षणाक्षणाला आठवण करतात आणि मी इथे राजाबाई वाहत लोळतोय. काय अर्थ आहे माझ्या जीवनाला? उद्धव म्हणाले, देवा मी आपल्यासाठी काही करू शकतो का? आपला काही संदेश लिहून घालू का? अरे जिथे खरं प्रेम असतं ना तिथं पत्र पाठवून, संदेश पाठवून, फोन करून काही नसतं होत रे. पण देवा पत्र ही अर्धी भेट आहे ना,
तुमचा निरोप मी घेऊन जातो. तुम्ही काय आता समजलं, काही बोलू नका. शब्द विना संवाद हो. मी माझ्या शब्दात तुमचं काय म्हणणं आहे ते त्यांना सांगेल गोपिकांना, पण काळजी करू नका. उद्धवा अगदी मनातलं बोललात. गच्छोद्धव व्रजम सौम्य पितरौर्नहु प्रीतिमाम मद्वियोगा वितप्तात्म. माझ्या विरह दुःखाने व्याकुळ झालेले आनंद बाबा, यशोदा, गोप गोपी, ज्यांना वाणीला बोलता येत नाही असे सगळे गायी वासरे, या सर्वांना तुम्ही भेटून माझा निरोप सांगा. उद्धव महाराज निघालेले आहेत, खुकुळामध्ये आले संध्याकाळच्या वेळेला. गोरज अजून नीटसे बसलेले नव्हते. अशा वेळेला येऊन पाहतात. नंदबाबाच्या अंगणामध्ये उद्धव महाराज आल्याबरोबर सुंदर स्वागत करण्यात आलं. त्याचं हस्तपाद प्रक्षालन, भोजन गिजन काम आहे. जेवण झाल्यावर जेव्हा निवांत गप्पा करायला लागले, उद्धवा आज आमची आठवण. कुठून आलात? मथुरेतूनच आलो. त्याला आमची आठवण येते का कधी? ज्या कृष्णाकडून आला त्याला कधी आठवण येते का? कृष्णाचं नाव काढल्यावर यशोदा काय, नंदबाबा काय, जे उद्धव म्हणाला, बाबा मी माझ्या मनाला आलो नाही बरं का, त्या कृष्णानेच मला तुमच्याकडे पाठवलं. तुम्हाला जे दुःख असेल त्याची जाणीव सतत आहे. एवढं वैभवात नव्हतो, जन्माला त्या आई वडिलाजवळ आहे. जेव्हा जेव्हा एकटा राहतो ना, त्याच्या डोळ्यात सतत अश्रू. मग तो किती प्रेमाने राहिला हे नंदबाबा आणि यशोदा उद्धवाला सांगत राहिले. अख्खी रात्र भगवंताने काय काय लिहिलं गेले ते ऐकवलं यशोदाबाई नंदबाबाला. उद्धव ऐकत राहिले. सकाळची वेळ झाली. ऋषीमुनींच्या आश्रमातून वेदधवे ऐकू यायला लागले. उद्धव म्हणाले, बाई स्नानाची वेळ झाली, येऊ का स्नान करू? हो, त्यामुळे तुम्हाला रात्रभर बसावं लागलं. नाही नाही, आजचीच रात्र खरी उपयोगाला आली की जी भगवंताच्या स्मरणात गेली. अहोरात्र त्या कृष्णाचं चिंतन करून योगी लोकांना जो पकडता आला नाही तो तसा लांब गेला असला ना यशोदाबाई, पण तुमच्या हृदयात आहे. हो, मला दिसतोय तो, तुम्हाला दिसत नाही. मी येतो स्नान करून. स्नानाला गेले, स्नान करून आले. पण जाता येता त्यांनी पाहिलं प्रत्येक गवळणीचं काम चालू होतं, पण गोविंद बोलो गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद गोविंद बोलो हरि गोपाल, गोविंद बोलो गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद, जय जय राधा रमण गोपाल कृष्ण भगवान. सकाळी उद्धव महाराज स्नानाला यमुनेला गेले आणि सडा संभाषण करताना पुन्हा गोपिका येऊन पाहतात. यशोदाबाईच्या अंगणात पुन्हा रथ माय ठेवून दिली तशी गुंडी. आल्या 10-5 जणी. यशोदाबाई कोण आले आज? पुन्हा आक्रून आलाय का त्याचं वर्ष श्राद्ध घालायला? कंसाचं? अगं वर्ष झालं नाही अजून, पण आक्रून नाही आला.
आज उद्धव आलाय. आता हा उद्धव कोण? तुम्हाला नाही आला. अगं नाही, कृष्णाचा मित्र आहे. तुम्ही पाहाल ना, अगदी कृष्णासारखा दिसतो बघ, अगदी जवळ राहतो सावलीसारखा कृष्णावर. तुम्हाला निरोप घेऊन आलाय कृष्णाचा. असं का? लवकर लवकर उरका, स्नानगिनी करून या आणि इथे बसा, ऐका कृष्णाचा काय निरोप आहे. अहो कृष्णाचा निरोप ऐकायसाठी काय आसुसलेल्या होत्या. अहो आपण सरळ कपडे नसतो का, उलटे नसतो, काही भान नाही, वेड्या झाल्या. ऐसी लागी लगन मेरा हो. बोला. वो तो गली गली हरी जमा झाल्या सगळ्या. उद्धव महाराज स्नानादी कर्म आटपून आलेले होते. तुळशीचं दर्शन घ्यावं, सूर्यनारायणाला अर्घ्य प्रदान करावं म्हणून तुळशीजवळ येऊन उभं राहिले. तो पण सगळ्या गवळणी आलेल्या पाहिल्या. आजच्या गवळणीमध्ये आणि अक्रूराला निरोप देत असताना आलेल्या गवळणीच्या डोळ्यामध्ये फरक आहे महाराज. तो भाव काय होता? आमचा प्राण घेऊन चालला म्हणून त्याच्याकडे जळत्या नजरेनं पाहत होत्या. पण आज मात्र आमच्या कृष्णाचा निरोप घेऊन आलेला. काय म्हणला कृष्ण, सांगाल का लवकर? अर्घ्य नंतर द्या. तो कुठे जाणार नाही संध्याकाळी 6 पर्यंत. अक्रूर महाराज अर्घ्याचं साहित्य खाली ठेवलं आणि बोलायला लागले. स्वागतम वो महाभागा. हे गोपिकांनो, बोलायचं कामच नाही. तुमच्या डोळ्यामधला भाव पाहून मला माहिती आहे की तुमचा कृष्णावर किती प्रेम आहे. अगं तुम्हाला कल्पना नसेल, कृष्ण एकही क्षण तुम्हाला विसरत नाही. जेव्हा केव्हा एकटा बसलेला असतो ना, मला कितीतरी प्रसंग सांगितले तुमच्या जीवनातले कृष्णाने मला. असं विसरला? अगं नाही, तो विसरत नाहीच तुम्हाला. म्हणून तर त्यांनी होऊन मला तुमच्याकडे पाठवलं. मला याचं काय कारण आहे? त्यांनी पाठवलं मला. भवती नाम वियोगो मे. तुमचा वियोग मी आयुष्यात कधी स्वीकारणार नाही असं भगवंत बोललेले. भगवंताचे 2 हेतू आहेत उद्धवाला पाठवण्याचे. गोपिकांचं सांत्वन करायचं, हा, आणि दुसरं म्हणजे हा अतिशय ज्ञानी होता. बृहस्पते प्राक्तनयम प्रतीतः. देवगुरु बृहस्पतीचा साक्षात शिष्य उद्धव, निर्गुणाचा उपासक. पण सगुणामध्ये काय प्रेम असतं त्याचा अनुभव घेण्यासाठी पाठवलं. यांना ज्ञान द्यायसाठी आला, ज्ञान यांना दिलं आणि त्यांच्या भक्तीचा रंग यायला लागला. एक गोपिकांनो, मला दाखवता का पूतना कुठं मारली बरं त्यांनी? आणि 2 महिने राहिले. इथे पूतना, इथे तृणावर्त, इथं आगासूर, इथं व्योमासूर, इथं प्रलंब. रोज एक एक प्रसंग सांगून उद्धवाचा वेळ आहे. इथे रासक्रीडा खेळला भगवंत आमच्याशी. अहो असा गुप्त झाला, आम्हाला वेळ करून टाकलं. काय काय सांगावं. मध्यरात्र होऊन गेली होती, पण आम्ही प्रत्येकाला विचारायचो, तुम्ही आमचा कृष्ण पाहिलाय का? कौन गली गयो शाम बता दो मोहे. कौन गली गयो शाम. अदृश्य झालेल्या कृष्णाने लवकर भेटावं. प्रत्येक गल्लोगल्लीत जाऊन पाहतो, या गल्लीत कृष्ण गेलाय का, या गल्लीत गेलाय का. काय काय पाहिलं? गोकुल धुंडी, मथुरा धुंडी, गोकुल धुंडी, मथुरा धुंड, धुंडालियो चारो धार. कौन गली गयो शाम. बता दो मोहे कौन गली, कौन गली, कौन गली गयो शाम. अख्खी रात्र फिरायला लावला त्याने. हा येतो का नाही?
वेड्या झालो आम्ही. मग जेव्हा आम्ही सगळे एकत्र बसलो आणि ते गोपीगीत गायलं, उद्धवा, मग कृष्ण आला. इतकं खेळवलं आम्हाला शरीरात त्राण नव्हता राहिला. त्यांनी सावध केलं आम्हाला, प्रेमाने आमच्याकडे पाहिलं, सगळा श्रमपरिहार झाला, आपल्या आपल्या घरी पाठवलं. अहो आमच्यापुढे काय प्रसंग होता. 1 तास जर नवऱ्याला विचारता न विचारता बाहेर गेले, कल्पना करू नये महाराज. खांबाला बांधून मारत होते म्हणे. सखुबाईवरून सांगतो, आम्हाला नाही अनुभव या गोष्टीचा, पण सखुबाईला अहो खांबाला बांधलं होतं तिच्या सासूला. पण ती म्हणाले तुम्हाला काय करायचं ते करा. मेरे तो गिरधर दूसरा नको. शेवटी भगवान गोपाळकृष्णाने त्या सखुबाईला पाठवलं यात्रेला आणि स्वतः बांधून घेऊन राहिला, स्वतः उपास केले. मग तो आम्हाला गोपिगीत ऐकून आला, खूप खेळवलं त्याने, पूर्ण समाधान दिलं. घरी जाऊन पाहतो तो आमचे अर्धे राहिलेले काम त्याने पूर्ण केले. आमची लायकी आहे का कृष्णाला आमच्या इथं राबवावं? पण सारून काढलं, पाणी भरून ठेवलं, लेकरं झोपी घातले, गाई वासरांना कडबा घातला. या सगळ्या गोष्टी ऐकता ऐकता मधुमाधव 2 महिने राहिले महाराज. आठवण झाली, अरे कृष्णाने काय सांगितलं, त्यांचं सांत्वन करून ये, तिथं राहा म्हणून सांगितलं का? आदर आहे. एक दिवशी सांगितलं, गोपिकांनो खरंच आहे, भगवान गोपाळकृष्ण का रडतात मला लक्षात आलं. मी सुद्धा विसरून गेलो की भक्त निरोप सांगायसाठी आलेल्या माणसाने किती दिवस राहावं. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. पण इथे काय थालपिठी मिळतात, धपाटे मिळतात, लोणी मिळतात, राहा. किती दिवस राहायचं हे समजलं पाहिजे ज्याचं त्याला. आता मला तुम्ही निरोप द्या, आता जाऊ द्या, काय तुमचा निरोप असेल ते कृष्णाला सांगा. आता पुन्हा उद्धवही चालले महाराज. कृष्ण गेला पण तुम्ही आले तर थोडं बरं वाटलं. तुम्ही पण चालला जाता. भगवान गोपाळकृष्णाला आवडणाऱ्या वस्तू सगळ्या त्या गोपिकांनी आणून दिल्या. निघाले, पण त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि उद्धव महाराज खाली आले, रथात बसले होते, खाली आले. वंदे गोपव्रज स्त्रीणाम पादरेणुम अभीक्ष्णशः यासाम कृष्णमुखोद्गीतम पुनाति भुवनत्रयम पुनाति भुवनत्रयम. गोपिकांनो मी तुम्हाला नमस्कार करतो. वंदे गोपव्रज स्त्रीणाम. का? यासाम कृष्ण, ज्यांच्या तोंडातलं श्रीकृष्ण. अहो तुम्ही आम्ही म्हणा, श्रीकृष्णाच्या नावाने 10,000 माळाचा जप करा, ती गोष्ट वेगळी. पण ज्या प्रेमाने गोपी बोलत होत्या ना, आम्ही म्हणतो नुसतं लोग कहते है भगवान आते नहीं, लोग कहते हैं भगवान लोग कहते हैं भगवान आते नहीं, आते नहीं. पण द्रौपदी के तरह तुम बुलाते नहीं. द्रौपदीच्या बोलवण्यामध्ये जे प्रेम आहे ते आमच्याजवळ प्रेम नाही. गोपिकांनो ते प्रेम तुमच्याजवळ आहे. कृष्णा धाव म्हणल्याबरोबर मला असं वाटतं तुम्ही इथून म्हणलात ना, तिथून तो येईल, इथे ताबडतोब उतरेल. पण त्याला त्रास देऊ नका. तुम्हाला सांगू का, हृदय असतो जनार्दना. अगं तो आपल्या मागे पुढे सगळीकडे भरलेला आहे. तुम्ही जे जे पाहता बोलता ते त्याला तिथं दिसतं म्हणून रडतो तो सारखा तुमच्यासाठी. अगं डोळ्यातून आपण पाणी काढलं परमेश्वरासाठी, तर पुष्कळ भक्त आहेत तसे.
पण ज्यांच्यासाठी परमेश्वराने रडावं असं प्रेम तुम्ही दिला. आपल्या गोंदवल्यातल्या रामाला महाराजांनी रडवलं ना. काय होतं त्यांच्याजवळ की नैमिषारण्यामध्ये महाराज चालले, रामाला ती भावना सहन झालेली आहे. काही जाऊ नको, इथं तू श्रीराम म्हणलास तरी मला नैमिषारण्यात कशासाठी करायचं. नैमिषारण्यात गोपिकांनो फक्त आता मला निरोप द्या आणि तुमच्याजवळ जे भगवंताचं प्रेम आहे ना ते मला मिळालं पाहिजे. मी जवळ आहे, जवळ राहण्याला ते प्रेम मिळतंच असं नाही बरं का, राहू नये असं नव्हे, पण जवळ राहणाऱ्याला ते प्रेम मिळतं असं नाही आहे. गोचिड कुठं असतं, काहीच्या अगदी स्तनाजवळ असतं, पण त्याला दूध नाही मिळत, रक्तच मिळतं. मला भगवंताचा क्षणाक्षणाला संबंध आहे, पण तुमचं प्रेम पाहून मला असं वाटतं की आजवरी जाहले ते जाहले सव्यवा. आजपर्यंत आयुष्य वाया गेलं, काही नाही होते, ज्ञान मिळवून काही फायदा नाही. अगं तुम्ही हृदयात 24 तास बांधून ठेवलंय त्याला, आज त्याने तुमच्यासाठी मला पाठवावा हा तुमचा अधिकार. वंदे गोपुरजा श्रीराम. त्यांचा प्रेमाचा संदेश घेतला भगवान गोपाळ कृष्णाला सांगण्यासाठी म्हणून रथ निघालेला आहे. गोपिकांना प्रत्येक वेळा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण निरोप देतात, एकमेकाला हातवारे करतात. उद्धव महाराजांचा रथ दिल्यावर गोपिका विधीर अंतःकरणाने गोकुळात गेलेल्या आहेत. उद्धव महाराज गोपाळ कृष्णाकडे आले आणि आज घडलेला वृत्तांत सांगितला. एकदम भगवंताला शांत वाटलं. आज मी त्यांच्या औषात्मक ऋणातून मुक्त झालो. त्यांनी रोज तळमळ करायची, मी नुसतं बसून राहायचं. आज माझं मी अल्प प्रमाणात काम केलंय, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आता पाहू, जे होईल ते होईल, जेव्हा जमेल तेव्हा जाऊ. आता इकडचे वेध लागले. काय झालं, अक्रूर आले नाही का? आत्ताच आलेत, बागदोर टाकून येत आहे, एवढे आणि तितक्यात अक्रूर महाराज आले. काय अक्रूरा, काय घडलं? इंद्रप्रस्थाला गेला होतात ना आपण. हो महाराज गेलो, दोघांनाही आनंद झाला मी गेल्याचा. कौरवांना आनंद झाला, 4 दिवस त्यांच्याकडे राहिलो. पांडवांना आनंद झाला, 4 दिवस त्यांच्याकडे राहिलो. यांचं वागणं पाहिलं, त्यांचं वागणं पाहिलं. अतिशय महाराज क्रूर आहे. हो कोण? धृतराष्ट्र. पुत्र प्रेमाने आंधळा झालाय. ज्याला बाहेरची दृष्टी नसावी ना, त्याला अंतर्दृष्टी तरी असावी, पण दोन्ही दृष्टीनं आंधळा आहे. मी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्याने एकच निरोप दिलाय आपल्याला, धच्चोटे फार. असं काय म्हणाले? अहो कधी कधी मराठवाड्यातली भाषा येते आमची, म्हणून म्हणत असतो की तुम्ही दिसले की मी घाबरतो. त्यांनी सांगितलं, म्हणाले कृष्णाला म्हणा, तू जर पृथ्वीवरचा भार हलका करण्यासाठी आला असेल तर तुला काय करायचं ते कर, असं बोलले. आज दुपारी 4:30 वाजता या कौरवातला एक 5:30 पर्यंत कोणी शिल्लक राहणार नाही. हा तिथे काय येतलं योगेश्वर कृष्ण. उद्धव आले, उद्धवाने सगळा प्रसंग सांगितला, आनंद वाटला. दोघांची भेट झाली आणि भगवंत आता मथुरेमध्ये आनंदाने निवास करायला लागलेले आहेत. महाराज या ठिकाणी दशमस्कंदाचा पूर्वार्ध संपला, उत्तरार्धाला प्रारंभ करायचा आहे. गोविंद बोलो हरि गोपाल, जय जय गोविंद.
भगवान कृष्ण भगवान अस्ति प्राप्तिश्च कौसस्य महिष्यौ दुरतर्षभ. अस्ति आणि प्राप्ती नावाच्या दोन्ही राण्या कंसाच्या. अपार दुःख झालंय. पतिविरहाचं दुःख फार वाईट असतं. ज्या ज्या वस्तूकडे पाहावं त्या वस्तूकडे पाहून त्या पतीची आठवण होते. नाही राहायचं इथे म्हणून निघाल्या आणि कुठे आल्या? आपल्या वडिलाकडे आल्या. जरासंध नावाचा त्यांचा मगध देशाचा सम्राट बलाढ्य, पहिल्यापासून यादवाशी वैर असणारा. त्या जरासंधाने पाहिलं मुली आल्या पण विधवा होऊन आल्या. सांत्वन केलं आणि विचारलं कोणी केली अशी अवस्था तुमची? यादव वंश विभूषण यदुवंश शिरोमणी गोपाल कृष्ण त्यांनी संपवलं का आमच्या कंसाला? म्हणाल्या जरासंध महाराज ताबडतोब संकल्प केला. अयादवी महीम कर्तुम चक्रे परम मोतीयतः. लगेच संकल्प. अशा संकल्पाने पाणी घ्यावं लागत नाही. एकही यादव शिल्लक ठेवणार नाही या पृथ्वी तलावर. त्यांनी माझ्या मुलीला विधवा करून टाकलं. काही काही संकल्प असे असतात ना महाराज, पाणी न सोडता मनातल्या मनात केलेले की ते माणसाला जेवू देत नाही, झोपू देत नाही. आणि काही काही संकल्प पाणी सोडून केलेले असे असतात की मरेपर्यंत त्याच्याविषयी काहीच वाटत नाही. मी 50 वेळेला संकल्प केला हातात पाणी घेऊन की रोज 15,000 जप करत नाही. दरवर्षी गुरुपौर्णिमेला आठवण होती, जाऊ द्या महाराज मागच्या वर्षी झालं, यावर्षी आता 13 करत नाही. आता 5 वर आलो पण होत नाही. चांगल्या संकल्पाला पूर्णत्वाला जाण्यासाठी फार भानगडी असते. पण वाईट संकल्प असे की समोर जाणारा मनुष्य पडला पाहिजे असं मला वाटलं ना, मी गॅलरीतून केळाचं साल त्याच्यासमोर फेकतो. आपटून पडला पाहिजे त्याचा आनंद होतो मला. जरासंधाचं तसंच आहे. अयादवी महिम करतो. लगेच 23 अक्षौहिणी सेना घेतली की कोणतीही पूर्व सूचना न देता मथुरेला वेढा घातला. कंसाच्या गुप्तहेर खात्याच्या लोकांना रात्री 2 वाजता कृष्णाला जाऊन सांगितले की देवा मथुरेला संपूर्ण वेढा घातला जरासंधाच्या सेनेनी. 23 अक्षौहिणी सेना आहे, चतुरंगिणी सेना. आनंद वाटला, वाईट नाही वाटला, घाबरले नाही. सकाळी 4 वाजता बलरामदादाची भेट झाली. दोघेही ब्रह्मचारी होते म्हणून 4 वाजता उठत होते. दादा काही समजलं का वृत्तात? नाही रे कृष्णा. अरे मी दादा आहे पण सगळे लोक आधी तुला येऊन भेटतात, काय करू मी तरी आता? काही तुला समजलं का? हो. 23 अक्षौहिणी सेना घेऊन जरासंध आलेला आहे, वेढा टाकलाय. काही घाबरू नको, मी आहे ना तुझ्या मागे. चला आपले रथ काढायला निघा. दादा अतिशय भोळे, काही वाटत नाही त्यांना कोणत्या गोष्टीचं. चतुरंग दादा आपले रथ पाहिले का? मी परवाच परीक्षा करून आलो रथांची. अहो बऱ्याच दिवसात युद्ध करायला काम पडलं ना, काम करायला पडलं नाही युद्ध. 11:30 वाजले की बोबडी वळते. घड्याळाकडे पाहावं वाटत नाही, आपोआपच बोबडी वळते. मला फक्त क्यू या दोघांची यायला लागली. नटून खटून उभे आहेत. बलरामाचं झाल्याशिवाय त्यांचं लावायचं कसं? थांबा, तुझ्या नशिबात बायको समोर असली तरी लग्नाला वेळ लागतो. जाऊ दे आता, होईल तेव्हा पाहू. काय इलाज आहे आपण?
मी परवा रथांच्याकडे पाहून आलो, बऱ्याच दिवसात काम न पडल्यामुळे कुरकुर 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 वंगण सुद्धा घातलं नाही. कृष्णा रडू नको, जसे असतील तिथे रथ काढायचे. आपल्याला रथाशी करायचं का, संपवायचं त्याला, जरासंधाला. आपल्याशी युद्ध करायची हिंमत करतो, पूर्व पर सूचना न देता येतो, त्याला परत जाऊ द्यायचं नाही. काढ रथ बाहेर. दादा पुढे काही चालत नाही आले, पण यांनी ताबडतोब मोबाईल लावला वर, इंद्रा व्यवस्था कर, नाही तर मी एकही राक्षस मारणार नाही. तो जो घाबरला, रातोरात त्यांनी पाठवलं की 2 रथ समरांगणावर यांची सेना आली आणि ते रथ आकाशातून आले. दारुक नावाचा झाला ते, देवा इंद्राने पाठवलं, ये दादा त्या रथावर तुम्ही बस. या रथावर दोघे रथावर बसले. घनघोर युद्धाला प्रारंभ झाला. हा आला समोर जरासंध, रणवाद्य बाजूला. सैनिक समोर आल्यावर एक सिंहनाद्य विनद्यवचैः शंखम दद्मौ प्रतापवान. आणि जरासंध म्हणला, अरे 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 अरे, मला वाटलं फार मोठा झाला असशील कृष्णा, अजून एवढाच आहे. भगवान गोपाळकृष्ण म्हणाले, जरासंधा न वै शूराः विकच्छन्ते, अरे दर्शयन्त्यैव पौरुषम. काय समजतो स्वतःला? पराक्रमी माणसं बोलत नसतात. लहान आहे का मोठा आहे, काय करायचं तुला, युद्ध कर ना म्हणजे समजेल. हा म्हणला, तुझी अशी युद्ध करण्यात काही मजा. हा जरा बरा वाटतो, जेवढा उभा आहे तेवढाच आडवा आहे. बलराम हा त्याच्याशी कर. आणि बलराम जरासंधासमोर उभे राहिले आणि भगवान गोपाळकृष्ण 23 अक्षौहिणी सेनेशी लढत राहिले. काय यादव होते महाराज त्या काळचे. माधवाच्या काळातले यादव वेगळे आणि आताचे यादव कितीतरी रामभक्ताला पाण्यात बुडवून मारलं. आताचे यादव, आताही त्यांचं नाव कमी झालं येणं. अनुल्लेखानच लोक टाळतात. आणि काय सांगावं महाराज, अपराह्न काळ संपण्यापर्यंत भगवान गोपाळकृष्णांनी 23 अक्षौहिणी सेना कापून काढली. किती रथ असतील, किती हत्ती असतील, किती घोडे असतील, किती शस्त्रास्त्र मिळाली, सगळी लूट बरोबर घेतली. इकडे काय चाललं होतं, भगवान बलराम दादाच जरासंधाशी युद्ध करता करता विरथ करून टाकला. रथ तोडून टाकला, शस्त्र तोडून टाकले, गदा छिन्न विच्छिन्न करून टाकली. खाली ओढला रथाच्या आणि मुष्टियुद्ध सुरू झालेलं आहे. धरून आपटला खाली, बसले छातीवर. एक जबरदस्त मूठ मारायची मस्तकावर आणि 2 भाग करून टाकायचे. इतक्या ताकदीने बसले. भगवान गोपाळकृष्ण धावतच उडीच मारून आले रथावरून. अरे अरे दादा, दादा सोडा याला. कृष्णा सरक, आता डोळ्यात रक्त उतरलं. दादा मी पाया पडतो, सोडा. दादा भोळेच आमचे. कृष्णा वेळेवर पाया काय पडतो, मला कामापासून थांबवतो काय. कृष्ण म्हणले, दादा तुम्ही कृपा करून याला सोडा, मग मी तुम्हाला सगळं सांगतो. त्याच्यासमोर बोलता येत नाही, सोडा. नाही लाग झाला. एकाच बुक्कीत संपवलं असतं बलराम दादाने, पण त्याला संपवायचं नाही ना अजून. दिलं सोडून. ते बिचारा अपमानित झालेलं गेलं पळून. आणि मग दादाने विचारलं, काय कृष्णा अगदी ऐन वेळेवर कशाला येऊन टपकला तिथे. दादा या जरासंधाजवळ एवढी सेना असं वाटलं की तुम्हाला, अशी कितीतरी सेना तिथं आहे. आपण जर अपमानित करून पाठवलं ना, अपमान होऊन घरी गेलेला माणूस असू द्या की शत्रू असू द्या, शांत झोपत नाही. तो म्हणतो ठीक आहे, याच्या मुलीचं लग्न ठरवू द्या, मी पाहतो काय करायचं ते. जरासंध म्हणला, अपमानित करून पाठवलं, पुढे तुमची सोय पाहतो. आणि अशा रीतीनं 17 वेळेला आला. आणि 17 वेळेला बलराम दादाने विरत करून अपमानित करून पाठवलं. मी शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जर समोर बसले तर सांगत असतो, घाबरू नका. कोणाला? आपल्या आपल्या शिक्षकाला बिलकुल घाबरू नका. आपला आदर्श जरासंध ठेवा. 17व्या वेळेला विरत करून पाठवलं. 18व्या वेळेला पुन्हा युद्धाला आला. करू द्या नापास. सप्लिमेंटरी गेली की ॲन्युअल गेली की सप्लिमेंटरी चालू दे. केव्हा तरी विद्यापीठाला दया येईल आणि पुढे पाठवून देते.
18व्या वेळेला युद्धाला आला 23 अक्षौहिणी सेना घेऊन. ह्यांना कुठं दम पडतो? हे म्हणले एकाच भागातली सैनिक संपायला लागले, राक्षस संपायला लागले. पण हे सगळे तसेच आहेत. या शेण खा, यासीन खा. या यवनांचं सम्राट आहे काल यवन. याला एकदा माझ्या कृष्णासमोर आणून संपवून टाकू द्या, म्हणजे मग काम झालं. मग काही पुन्हा मध्ये मध्ये जायचं नाही, लवकर दुपारी 4 वाजेपर्यंत. दम नाही पडत त्याला. आणि काल यवनाला जाऊन सांगितलं की यवना तू आहेस गड्या बलाढ्य, पण तुझ्यासारख्याला समरांगणात झोपवणारा एक परमवीर या जगाच्या पाठीवर निर्माण झाला. त्याचं नाव आहे यादव कुलभूषण गोपाल कृष्ण. त्याच्या पराक्रमाच्या सगळ्या गाथा ऐकवल्या त्याला. असा जर असेल तर आज त्याला संपवून टाकतो. म्हणलं चले जाओ. ही तेव्हापासून ती घोषणा आहे. पण कोणाच्या नावानं प्रसिद्ध झाली ते जाऊ दे, आपल्याला काय करायचं. चले जाओ ही घोषणा त्यांची. आणि काल यवन आला महाराज. म्लेंच्या 30 कोटी भी 3 कोटी म्लेंची सेना घेऊन काल यवन एकीकडून, 23 अक्षौहिणी सेना घेऊन एकीकडून आलेले आहेत. आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानं काल यवन आणि जरासंध त्यांची हसी मजाक चालू आहे. आज आपण उभयता म्हणून या कृष्णाला आपण कशाला म्हणायचं. ही वस्तुस्थिती कृष्णाला समजली. चांगलं झालं म्हणजे, केव्हा तरी हे व्हायचंच होतं. पण नारदाला दमच नाही. आमच्या ब्रह्मचारी आहे पण उतावळं फार आहे. अरे मी एकेकाला संपवणार आहे, कशाला गडबड करतो. त्याला दम नाही पडत. माझी किती फजिती होती त्याला काय कल्पना आहे. हा दादाच्या भेटीला आले. दादा अशी अशी अवस्था आहे. काय हरकत नाही कृष्णा, मी जरासंधाला पाहून घेतो, तू काल यवनाला पाय. हो पण आधी मी काल यवनाकडे जाऊन येतो. केव्हा? आत्ता निघालो. कसा? असा. अरे असा म्हणे. अरे युद्धाला जायचं ना तुला? म्हणाले हो, पण अंगावर लाल शाल जो जर तारी लाल शाल जो जर तारी लाल शाल जो डोईस फेटा बांधोनी ऐटीत ऐटीत चाले जैसा रंग बडाबर ये खुलनी लाल शाल जो जर तारी लाल शाल. काय वेशभूषा होती भगवंताची. आज पितांबर परिधान केलाय, वर भरदरीची लाल शाल घेतलेली आहे, रत्नमुकुट वर घातलेला आहे, कमरेला एक भरदरीचा दुशेला बांधलेला आहे. आणि वेणू म्हणजे बासुरी आपल्या कमरेमध्ये खोचलेली आहे महाराज. पायामध्ये चंदनाच्या खडावा पण हिरे माणकांनी जडवलेल्या, चांदीचं ज्याला कवच आहे, सोन्याचं ज्याला पाणी दिलेलं आहे, असा खडावा पायात घातल्या. आणि बलराम म्हणले तू युद्धाला चालला का साखरपुड्याला? अरे काल यवन म्हणजे तुला काय वाटलं? अहो तो काल यवन कितीही यवन असू द्या, मी त्याचं चंदन करतो. तुम्ही थांबा, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या दादा. मग कृष्णा मी बरोबर येतो, तुमचं काम नाही, आशीर्वाद द्या. बरं मग सेनेचं काम नाही. जा बाबा काय करायचं ते कर. तुझ्या डोक्याला आपलं कोणाचं डोकं लागत. भगवान गोपाळकृष्ण निघाले. आणि जरासंधही उभा, काल यवनही उभा. काय हिंमत असली पाहिजे हो. अहो ते कारगिलचं युद्ध ऐकत होतो ना, एक दिवशी ती बातमी ऐकून मला तापच आला. कारगिल कुठं, लढणारे कोण, आणि ताप मला. इकडे भगवान गोपाळकृष्ण मध्ये उभे, इकडे जरासंध पाहतो, इकडे काल यवन पाहतो. आणि भगवान लागली मंद मंद हास्य. अरे हसता येतं का? उष्ण आणून तरी हसता येतं का अशा प्रसंगाला? काल यवन म्हणला आला का? आज तुला जिवंत सोडणार नाही. युद्धाला बोलवलं, युद्धाला. म्हणले मग युद्धाला आलो ना. का? सेना संपली. सगळी सेना हिंदुस्थानमध्ये राहतो आम्ही, आम्हाला रक्तपात आवडत नाही. काय बुरा मत सोचो, बुरा मत देखो. काय बुरा, या पंथाचे आम्ही आहोत. आम्हाला तुला मला मारायचा संकल्प केला ना तू, मग चाल माझ्या बरोबर. तू
तू मला मारलं तर मी तुला मारलं, अरे तू नाही मीच संपवणार. चालतं घरी पाहून घेऊ काय बाहेर. तुझी सेना तशीच राहिली पाहिजे, माझी सेना तशीच राहिली पाहिजे. रक्तपात करायचा नाही. अहिंसावादी आहोत आम्ही, ये माझ्याबरोबर. आणि नेलं कुठं? अशा गुहेमध्ये गेले भगवान गोपाळ. तिथं एक राजपुरुष झोपलेला होता. आपल्या अंगावरची लाल शाल काढली, त्याच्या अंगावर टाकली, म्हणजे अदृश्य झाले. हे महाराज आले, 2 पर्वत चढावे लागले, 2 पर्वत उतरावे लागले. अस्ताव्यस्त प्रशस्त शरीर, एक माडी चढायची म्हटलं तर दम लागतो. 2 पर्वत चढले, 2 पर्वत उतरले. अरे कृष्णा या या या, आताच आहे मी, या. आलो काल यवन. आधीचा प्रश्न पडला, प्रवेश कसा करू? आधी मस्तक घालू का आधी हात घालू? गुहा होती, गुहेचा प्रवेशद्वार लहान होतं. कसा तरी महत् प्रयत्नाने, महत् प्रयासाने राजपुरुषाजवळ आला आणि तिथे ज्या कृष्णाच्या अंगावर जी शाल होती ती येऊन झोपलेल्या त्या राजपुरुषाला पाहिलं. म्हणले, अरे कृष्णा, झोपायचं नाटक करतो का? तुमच्या हिंदू धर्मामध्ये कथेला आलेले माणसं झोपले तरी त्यांना प्रसादापर्यंत उठवत नसतात, पाप लागतं म्हणून. पण आमच्या यवनाला असा धर्मगिर्म काही नाही. तू उठतो का कमरेत लात घालू? अरे उठतो का लात घालू? 2दा म्हणला, 3ऱ्यांदा घातली वा लात. कृष्ण होता का तो? तो कृष्ण नव्हता महाराज. लात मारल्याबरोबर तोंडावरचं पांघरून काढलं, उठून बसला. डोळे उघडले, उघडल्याबरोबर ज्या ज्वाळा निघाल्या. काल यवन भस्म झाला. ज्याच्या डोळ्यातून ज्वाळा बाहेर पडल्या तो त्रस्त झाला. म्हणलं, कोण ब्रह्महत्या घडली का काय? कोण जळून गेलं काय माहिती. उगाच वर मागून घेतला आपण. काय वर मागावा हे समजत नाही माणसाला. कोण जळाला असेल बरं? इतक्यामध्ये शंख चक्र गदा पद्म वनमाला विराज. तो लावण्याचा पुतळा शंखचक्र गदा पद्म धारण करणारा समोर येऊन उभा राहिला. अरे वा, गोपाल कृष्ण भगवान की नारायणा, आपण तुला दर्शन द्यायसाठी आलो. मीच तुला वरदान दिलं होतं की ज्याच्याकडे डोळे उघडून पाहशील तो जळून जाईल. तो कालयवन नावाचा दैत्य आज जळाला, तुझं काम झालं. आता तू बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी जा, तपश्चर्या कर, पुढच्या जन्मात तुझा उद्धार होईल. कोण आहे हा? याचं नाव आहे मुचकुंद. मांधातृतनयो महान. इक्ष्वाकू नावाच्या वंशामध्ये एक मांधाता नावाचा राजा होता. त्याला हा पुत्र झालेला होता. त्याचं नाव आहे मुचकुंद. इतका पराक्रमी होता की देवराज इंद्राने त्याला युद्धासाठी बोलवावं. अहोरात्र युद्ध करून बलाढ्याने त्याला संपवलं. आणि त्यावेळेला हा थकलेला होता. नारायण प्रसन्न झाले. तू इतका पराक्रमाने आमच्या देवांना विजय मिळवून दिला, दैत्यांना पराभूत केलं, तू मागशील ते मी देईल. काय देऊ? हा म्हणला, फक्त शांत झोप. जा म्हणाले, 6 महिने तुला झोपता येईल अशी व्यवस्था कर. पण देवा, झोपायला काय, मी झोपेल, पण कोणी मध्ये उठवलं तर जो उठवण्याचा प्रयत्न करील त्याच्यावर तुझी दृष्टी पडेल, जळून जाईल. हे ज्यांना ज्यांना माहीत झालं ते तुझ्या नादी लागणार. पण तू अशा अमुक अमुक गुहेत जाऊन झोप, म्हणजे तुझ्याकडून काही अनिष्ट होणार. ही गुहा नारायणाने दाखवली. तिथे हा मुचकुंद झोपला. त्याच्या अंगावर याने शाल टाकली आणि याच्या दृष्टीनं त्याला जाळून टाकलं. परस्परम भावयंता गोपाल कृष्ण भगवान. त्याला मथुरेमध्ये गेले महाराज. इकडे तोपर्यंत रात्रीच ऑर्डर दिली होती इंद्राला की 12 योजन लांब 12 योजन रुंद अशी एक नगरी समुद्रामध्ये बांधून दे की सहजासहजी कोणाला प्रवेश मिळवता येणार नाही. ती तयार झाली. त्यांनी येऊन सांगितलं की देवा, द्वारका तयार झाली. म्हणले, ठीक आहे, तुमचं काम झालं, चले जाओ. इंद्र सांगून निघून गेला. द्वारी द्वारी कम, ज्या प्रत्येक दारादारामध्ये ब्रह्म भरलेला आहे अशी ती नगरी महाराज. द्वारावती असं तिचं नाव आहे. भगवान गोपाळकृष्णाने काय केलं, मथुरेमध्ये आले आणि आल्याबरोबर आपले झोपलेले यादव चाकोतकर जशा अवस्थेत होते तसे उचलले की द्वारकेमध्ये नेऊन आणून ठेवून दिले. त्यांच्या मंचकासकट त्यांना काहीच पत्ता नाही, इकडे केव्हा होतो आणि इकडे केव्हा आलं. भगवंत म्हणले, सुखे नाही व स्वपाम आहे, शांत झोपा. असेच
मथुरेमध्ये चतुरंगीने सेना घेतली आणि 3 कोटी म्लेंच, कालियवन संपला होता, म्लेंच सेना वाट पाहत होती, कापून काढली खरखर खरखर खरखर. ती लूट घेऊन आले. दादासाहेबाला सांगितलं, दादा कालियवन संपला, ही सेना संपली, आता राहिला जरासंध, जाऊन येऊ का? मी बरोबर येणार. बरं चला. सेना सेना नको. अरे कृष्णा युद्ध करायचं का काय? गुरुचरित्र 52 अध्याय असतात ना गुरुचरित्राला, करायचं काय नाही. दादा तुम्ही माझ्याबरोबर चला. दादाचा हात हातामध्ये घेतला. दादा केव्हा मागे पडतील सांगता येत नाही. कृष्णाने हात हातात पक्का घेतला, चला माझ्याबरोबर. आणि सम्रांगणात आले. जरासंध उभाच होता. अरे कृष्णा युद्धाला ये. आलो आलो म्हणले. आणि मग शस्त्रास्त्र काही नाही, तू खाली ये म्हणले. आणि तो खाली उतरल्यावर कृष्णाने पळायला प्रारंभ केला. मी घाबरलो असं दाखवलं. आणि कुठे गेला? प्रवर्षण नावाचा पर्वत आहे, त्या पर्वतावर चढले. बुवा इतका उंच पर्वत आहे की ज्याला आडून सतत पाऊस होत होता आमच्या द्वारकेमध्ये, असा तो पर्वत. चढले पर्वत. रणछोड दास नाव पडलं भगवंताचं. पर्वतावर चढला. जरासंध पाहतो, अरे राम 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 राम, इतक्या उंच गेला, माझी हिंमत आहे का पर्वत चढायची? केवढा प्रशस्त शरीराचा होता. बरं काही चढता येत नाही आपल्याला, काय करता येईल रे? अंगरक्षक होते. अंगरक्षक म्हणजे बहुतेक भक्षकच असतात. बाईसाहेबाला उडवलंच नव्हतं त्यांनी, अंगरक्षकाने. अवघड असतं. म्हटलं देवा असं करा, पर्वताच्या खाली पानं खूप वाळलेले पडलेले आहेत, फांट्या वाळून पडलेल्या आहेत, ग्रीष्म ऋतू आहे, बस अग्नी लावून टाकू द्या. यांचं ऐकलं. पर्वताला चोहीकडून अग्नीला प्रदीप्त करून टाकलं. अग्नीच्या ज्वाळा गगनाला भिडलेल्या दिसल्या आणि अगदी खात खात पीत पीत चालले. संपला. त्याला काही नवगिरी लुटायची नव्हती. मगधामध्ये खूप संपत्ती आहे. निघाला. भगवान गोपाळकृष्ण बलरामदादाचा हात हातामध्ये होता. पश्चिमेकडे गेले, उडी मारली, मथुरेमध्ये गेले. पुन्हा सेना घेतली बरोबर आणि खात खात पीत पीत जाणाऱ्या जरासंधाची 18व्या वेळेला सगळी सेना कापून काढली. सगळी लूट बरोबर घेतली. उग्रसेन महाराजाला आणून दाखवली आणि अशा रीतीने 18व्या वेळेला पराभूत झालेला जरासंध परत गेला. म्हणले कृष्णा आता तुझ्या नादी लागणार नाही. गोपाल कृष्ण आता द्वारिकाधीश भगवान की. आता मथुराधीश नुसते राहिले नाही, द्वारकाधीश बनले महाराज. आणि द्वारकाधीश भगवंत झाल्यावर मग काय सांगावं आपल्याला. जिकडे जिकडे गाथा, यशोगाथा, वीरगाथा कोणाच्या? श्रीकृष्ण बलरामदादाच्या. 18 वेळा जरासंध आला पण विरथ करून पाठवला. कालियवन संपवला. हे केलं ते केलं ते केलं. या गाथा आपल्याला वाटेल की केव्हा वर्तमानपत्र नव्हतं, रेडिओ नव्हतं, कसं समजत होतं? त्या काळचे प्रचार माध्यम वेगळे वेगळे होते, जे आता कालबाह्य झाले. गोंधळी गोंधळी आम्ही, गोंधळी गोंधळी आम्ही सद्गुरूचे गोंधळी. गोंधळी गोंधळ घालीत सद्गुरु जवळी, गोंधळ घालीत सद्गुरु जवळी. गोंधळी गोंधळी हे गोंधळी लोक गावोगावी जायचे आणि आपल्या गोंधळातून काय काय कुठे कुठे चाललंय या सगळ्या कथा लोकांना सांगून जागृत करायचे. फुकट धान्य मागत नव्हते. गातो वासुदे स्वर स्वर चार आलं का? हे पोतराज असू द्या, गोंधळी असू द्या, ही सगळी मंडळी गावोगावी काय काय घडायला लागलंय सांगत असत. आणि त्यामुळे सगळ्यांना या यशोगाथा माहिती झाल्या. काय सांगावं आपल्याला. रेवत देशाचा राजा रेवर्तक, एक त्रैलोक्य सुंदरी मुलगी होती त्याची. अनेक लोकांनी मागणी घातली. तेव्हा यांनी ब्रह्मदेवाला विचारलं, खूप जुनी गोष्ट आहे देवा,
ही माझी इतकी सुंदर मुलगी आहे, तिचं लग्न कोणाशी करू? कशाला गडबड करतो? करू वेळ आल्यावर सांगितलं, सांगून तर ठेवा, तू म्हणाल तेव्हा करू लग्न. अरे कोणी मागणी घातली तरी तू मुलगी कोणाला देऊ नको, ही आपल्याला बलरामाला द्यायची. हे बलराम कुठे असतात? नाही नाही, जन्माला यायचे तर यदोष भूषण आहेत. खूप उशिरा आले बलराम जन्माला आले बरं का, खूप उशिरा आले. पण तेव्हा अजून तो जन्माला यायचा, केव्हा मोठा होईल तर लग्न तोपर्यंत यायचे. किमान दात तर राहिले पाहिजे. काय चांगली आहे म्हणून काय झालं? अरे नाही, मी आशीर्वाद देतो, बलरामाशी लग्न होईपर्यंत काय हिच्या कोणत्याही सौंदर्यावर, हिच्या यौवनावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. ब्रह्मदेवाचं अभिवचन होतं. त्याप्रमाणे या बलरामाचं नाव त्यांनी ऐकलं होतं. रैवक नावाचा राजाने आला, उग्रसेन महाराजाची भेट घेतली, गोपालकृष्णाची भेट घेतली, वसुदेवाची भेट घेतली, आपली मुलगी दाखवली. महाराज कशी वाटली? म्हणाले कोणासाठी? बलरामासाठी. म्हाताऱ्या माणसाने प्रश्न तरी नीट विचारावे. नातू लागला त्यामुळे तुम्हाला कोण दाखवायला पूर्वी? उग्रसेन म्हणले कोणासाठी? आणि मग ठीक आहे, लग्न तिथी ठरली. तदेव लग्नम सुदिनंददेव तारा बलं चंद्र बलं तदेव लक्ष्मी पते ते मनसा स्मरामि लक्ष्मी नारायण चिंतन साव उमा महेश्वर चिंतन वाजंत्री रामचित्त. निसंकोच वाजंत्र वाजवत जा टाळ्या. अजून 16,000 एक शाट लावायची. तो विनोद विसरून जा, पण टाळ्या वाजवत जा. महाराजाच्या कृपेनं आपल्याला कोणाला दुसरा जन्म घ्यायचाच नाही. पुढच्या जन्मात लग्न होईल की नाही, कशाला का टाळ्या वाजून मोकळं व्हायचं. कीर्तनातली कथेतली टाळी, जन्म मरणाला टाळी, असं आहे. विवाह झाला बलरामदानाचा, आनंदात राहायला लागले. वा भगवान गोपाळकृष्णाचं लग्न व्हायचं होतं. एकदा काय घडलं, एक ब्राह्मण आला कुठून तरी, कृष्णाची भेट घेतली. तो काळ असा होता की ब्राह्मणाला, संतांना राजाच्या भेट घेण्यासाठी कोणाच्याही द्वारपालाची परवानगी घेण्याची गरज नसायची. आला, कृष्णाला भेटला, कृष्ण त्याला घेऊन रथात बसला, रात्री गेला आणि येता येता रुक्मिणीला घेऊनच आला. लग्न करून मोकळा. आणि असं आमच्या कृष्णाचं पहिलं लग्न राक्षस विधीने झालं. म्हणले कोणता विधी? राक्षस विधी. लग्नाचे 8 प्रकार आहेत अरे का, हा राक्षस विधी. आणि आपण जे आपले लग्न करतो ना, झालेले आहेत ते ब्राह्मविधीनं. ज्यामध्ये आई आहेत, वडील आहेत, दोघांचे आई वडील लागतात. पण या राक्षस विधीमध्ये नवरदेवाच्या आईवडिलाची गरज नाही, नवरीच्या आईवडिलाची गरज नाही. मिया बीबी राजी तो क्या करेगा काची. अशा पद्धतीने कृष्णाचं लग्न झालं. म्हणले गाव पण असं कसं घडलं? नाही म्हणाले, वाईट वाटून घेऊ नका. पुन्हा चांगल्या प्रशस्त प्रमाणात अगदी हौशी मौजीनं लग्न झालं. हे दोन्ही प्रसंग सांगाल का? म्हणले अवश्य सांगू, पण आता वेळ संपून गेलेली आहे. सगळे महाराजाला म्हणतील नको देवराया, अंत आता पाहू, प्राण सर्वथा जाऊ पाहे. लग्नाचं वर्णन ऐकून नुसतं समाधान होत नसतं. अन्नम ब्रह्मेती वेगाला त्याचा स्वागत करावं लागतं. तेव्हा आपण ठीक 4 वाजता पुढे लग्न भगवान श्रीकृष्णाचं कसं होणार आहे. एकच नाही तर अनेक लग्न आपल्याला ऐकायचे आहेत. त्या उभयताची क्षमा मागून आपण विश्रांती घेऊ. बोलो राधे श्याम श्याम बोलो राधे श्याम श्याम, बोलो सीताराम राम, बोलो राधे श्याम श्याम, बोलो सीताराम राम, राधे श्याम श्याम, बोलो सीताराम राम, बोलो राधे श्याम
बोलो सीताराम राम बोलो राधे श्याम श्याम बोलो सीताराम राम असं बोलो राधे श्याम बोलो सीताराम राम बोलो राधे श्याम श्याम बोलो सीताराम राम बोलो राधे श्याम श्याम जय 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 बोलो राधे श्याम श्याम बोलो गोपाल कृष्ण भगवान की अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा विराज जय